स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग 9 मधील आजचा पहिला प्रश्न आहे बघा. तो म्हणजे 7455 भागिले 15चा आहे. ज्या विद्यार्थ्यांचा पाढा पाठ असणार आहे त्यांना हा प्रश्न पटकन सुटेल. चुटकी सरशी जास्त काही वेळ लावणार नाही ह्याच्यासाठी. बघूयात आता. आणि ज्यांचा नाही त्यांनी तयार करून घ्यायचं आणि मग सोडवलं ना तरी सुद्धा चालेल, पण वेळ जातो. पण असू दे, ठीक आहे, तुम्हाला कळणं महत्वाचं आहे. चला, 7455 भागिले 15. पहिला भाग कितीचा जाईल बघा बरं. 15 चौक 60. 15 चौक 60. किती राहिले खाली? 4 शून्य गेले 4, 14. आणि इकडून किती घेणार खाली? 5. बोला परत कितीचा भाग जाऊ शकतो? 15 9 135. 15 9 135. बर, छान. 15 9 135. 10 राहिले. 10 राहिले बाळा. 10 आणि वरनं किती घेणार? 5. सांगा आता कितीचा जाऊ शकतो? 15 15 5 75. 15 सख्ख 90 आणि 15 सख्ख 15 सत्त आहे की बाळा? 15 7 105. 15 सत्त 105. 0 0 0. भागाकार किती आला इथं? 497. भागाकार बरोबर 497. आले का लक्षात? हो. आणि बाकी किती राहिले? बाकी 0. छान. चला आता पुढचं बघा. 2314 भागिले किती दिले? 26 करायचं आहे. पहिला 26 चा पाडा पाठ आहे का तुमचा? 26 नाही. तयार करून घ्यायचा. त्यात काय तेव्हा 26 दुणे 26 एके 26 झालं. 26 दुणे तयार करायचा. बेस 12 2 52. 52. 26 त्रिक 3 संग 18. हातच्या गेला 1 3 2 6 आणि 7. बरोबर का? बरोबर की. 3 संग 18 हातच्या गेले 1 आणि 3 2 6 आणि 1 7. बरं, 26 चोक 6 चोक 24. हातच्या गेला 2 4 2 8 9 10. 26 5 5 सख्ख 30. हातच्या गेला 3 5 3 10 3 13. बोला 26 सख्ख 26 सके 6 6 36 6 चाले 3 6 12 3 15. 26 सत्ते 7 चौक 7 चौक 42. हातच्या गेला 2 चाले 4 7 2 14 4 18. चला 26 8 8 संग 48. हातच्या गेला 4 8 2 16 आणि 4 20. बरोबर का? 208. आणि 26 9 26 9 आता काढायचं. 9 9 सक 54 54 म्हणजे वर आलं 5. 9 2 18 अधिक 5 23. चला पहिला भाग कितीचा जाईल मग? 26 8 208. 26 8 208. किती राहिले सांगा? 31 वजा 8 करायचं. किती राहिले मग? असं कर ना बाळा. मग 11 8 गेले 3. बरोबर का? आणि इथं 2 23 राहिलं ना. आणि वरनं किती घेणार उतरून? 4. कितीचा भाग जाईल परत? 23 26 9 224. आता मला सांग बाळा, पाठ केलेलं चांगले का असं अवधी स्फोट तयार केलेलं चांगलं? पाठांतर केलेलं चांगलं. आता कळालं का मी पाठ का करा म्हणून सांगत असते. चौथीला आहे आपण. पाठ का करणं गरजेचं आहे. एक्झाम कशा द्यायच्या? एवढा वेळ असतो का सांगा पेपरला असा पाढा तयार करून घ्यायला? नाही. पण आता हे झालं. पण तुम्हाला बऱ्याच वेळा 30 पर्यंत एक पाठ आहे, पण 33 34 भागिले पण विचारतात ना, तर तेव्हा तुम्हाला असं कळालं पाहिजे म्हणून मी हा पाढा आता तयार करून दिलेला आहे. कळेल का? जरी पाठ नसला तरी असं बाजूला तयार करून घ्यायचा आणि मग भाग लावायचं. कळालेत का? हो. बर, आता मला सांगा ह्याचे बघा बरं. छेद अपूर्णांक आला ना. हो. पहिली गोष्ट काय चेक करणार? छेद समान आहेत का? सांगा बरं. आहेत का? मग काय करू मग? आहेत. 12/12. 12 वरचं 9 3 12 12/12. उत्तर किती येणार? 1. बर, कळालंय का? हो. बरं, हा प्रश्न बघा बरं. चौरसाची परिमिती किती येणार? चौरसाची सगळ्या बाजू समान. वापर डोकं तुझं.
की दोन हे. करायचं ना. कशाला नऊ नऊ, झाले की नऊ, बाळा नऊ, नऊ, कारण नऊ, येऊ. नऊ चोक 36 बरोबर आहे. इथे एक 9 9 दुनी 18 9 त्रिक 27 आणि 9 चौक 36 चारी बाजू समान म्हणजे बाजू परिमिती किती आली 36 आणि बाजू किती येणार बाळा 9 हा आणि क्षेत्रफळ किती येणार सांग 81 हा जरी आपल्याला विचारलं नसलं तरी सुद्धा हे पण लक्षात ठेवायचं म्हणजे दोन्हींचं पण रिव्हिजन होऊन जातंय नाही तर जो प्रश्न विचारलाय तेवढाच नाही करायचा मग सुटत नाही बाकीचे प्रश्न सांगा वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या काय असते वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या दुप्पट असते. वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या दुप्पट काय सांगतात त्रिज्या त्रिज्या लहान का व्यास दुप्पट नाही मला अगोदर सांग त्रिज्या मोठी का व्यास मोठा व्यास आणि मग आता विचारलाय काय प्रश्न बाळा वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निमपट हा निमपट उत्तर काय असणार याचं निमपट वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या काय असते म्हणाले निमपट हा नक्की ना हो हा व्यास मोठा का त्रिज्या मोठी व्यास हा बर म्हणजेच याचं उत्तर वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निमपट किती असणार निमपट आता मी एक वर्तुळ काढते ओ ला काय म्हणायचं सांगा. केंद्रबिंदू केंद्रबिंदू बर ओ पासून इकडे ही रेषा ओढली ओ ए काय झालं सांगा ओ ए हा. त्रिज्या बर आणि हे काय झालं सांगा एम एन व्यास बर छान आणि ह्याला काय म्हणायचं सांगा पी क्यू काय झालं पी आणि क्यू हा पी क्यू जीवा. जीवा चला इकडे बघा आता 2020 मिली बरोबर किती लिटर आणि किती मिली विचारले 1 लिटर म्हणजे किती मिली होणार 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर बर 1000 मिली हा. मग आता मला सांगा आपल्याकडे 2020 मिली म्हणजे किती लिटर किती मिली झालं किती लिटर किती मिली होणार 2020 आहे ना मग 1000 दुने 2000 हा, म्हणजे म्हणजे 2 लिटर हा बरोबर आहे आणि 20 मिली हा कारण 2 लिटर म्हणजे 2000 झाले 2000 मिली झालं बरोबर का हा. आणि मग पुढचं 20 मिली म्हणजेच आपलं उत्तर किती येणार तर त्याने विचारल्याप्रमाणे 2 लिटर 20 मिली कळाले का आता हो किती झालं 2 लिटर 20 मिली मिलीलिटर आता पुढचं बघा 5 रुपये बरोबर किती पैसे 1 रुपया म्हणजे किती पैसे झाले 1 रुपया म्हणजे 100 पैसे 1 रुपया म्हणजे 100 पैसे बर 1 रुपया बरोबर 100 पैसे म्हणजेच 5 रुपये बरोबर किती पैसे होणार मग 500 हा 5 रुपये बरोबर 500 हा 500 पैसे पुढचा प्रश्न 18वा काय सॉरी 8वा काय बघा 1.5 डझन म्हणजे किती वस्तू हा किती येणार 1.5 डझन 1 डझन म्हणजे 12 नग एक 12 वस्तू म्हणायचं किंवा नग त्यांनी जसं विचारलंय ना 12 त्याच्याप्रमाणे आपण पण जायचं 1 डझन म्हणजे 12 वस्तू हा मग 1.5 म्हणजे किती होणार 12च्या निम्म 6 हा. मग 12 अधिक 6 बरोबर 18 हा 18 काय येणार 1.5 डझन हा 18 म्हणजे 18 वस्तू झाल्या म्हणजे 1.5 डझन वर्तुळाला किती केंद्रबिंदू असते 1 नक्की का हो खरं ना हो. हा आलेत का लक्षात कळालेत का जमेल का काय सांगितलंय ते लक्षात हो. आलेत ना खरं कळालेत काय सांगितलंय ते नेक्स्ट 10वा प्रश्न आहे बघा परत पदावलीच आलेला आहे बऱ्याच प्रश्नपत्रिकेत ना तुम्हाला पदावलीवरती जास्तीत जास्त प्रश्न दिसतील बाकीचे पण टॉपिक आहेतच तरी सुद्धा पदावलीवरती तुम्हाला मॅक्झिमम प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये एक दोन प्रश्न तर त्याच्याशी संबंधित आहेतच बघूयात आता कंचे भागू बेव प्रमाणे पहिल्यांदा कोणतं करायचं पहिल्यांदा भागाकार करून घ्यायचा 24 अधिक 5 वजा 3 आहे असं गुणिले 8 भागिले 2 म्हणजेच 8 ला 2 भागल्यानंतर किती आलं तर 4 त्यानंतर काय करायचं गुणाकार करून घ्या ह्याच्यातला गुणाकार किती आला बघा 3 चोक 12 आलेलं 24 अधिक 5 आणि वजा 4 त्रिकोण 12 झाले कंचे भागू देव प्रमाणात पहिल्यांदा बेरीज करा परत वजाबाकी करा 24 असंही दोन्हीपैकी कोणतंही ऑपरेशन अगोदर केलं ना तरी पण चालतं फक्त बेरीज आणि वजाबाकीसाठी आता इथं पहिल्यांदा बेरीज आहे तर बेरीज करून घेऊया 24 अधिक 5 म्हणजेच 29 आलं
29 वजा 12 म्हणजेच 9तनं 2 गेले 7 आणि 2तनं 1 गेला 1, आलं उत्तर किती तर 17. आलेत लक्षात? पुढचं बघा आता. नेक्स्ट आहे खालील आकृतीबंध पूर्ण करा. पहिला 1 आलाय, 9 आलाय. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना बघा असं वाटतं की ह्याच्यामध्ये बेरजेचा फरक आहे का, वजाबाकीचा फरक आहे का, हे सुद्धा चेक करतात. करायचा असतो, नाही असं नाहीये, पण एक अंदाज येतो आपल्याला जेव्हा आपल्या संख्या पाठ असतात, म्हणजे वर्ग असू दे, घन असू दे, किंवा मूळ असतील, संयुक्त असतील, ह्या जेव्हा किंवा सहमूळ वगैरे ह्या जेव्हा संख्या पाठ असतात ना, त्यावेळी तुम्हाला असे प्रॉब्लेम्स येणारच नाहीये. पटकन लक्षात येईल. 1, 9, 25 म्हणजे 1चा वर्ग 1 आला, 3चा वर्ग किती झाला 9, 5चा वर्ग किती आला 25, मग 1 आहे, 3 आहे, 5 आहे, म्हणजेच पुढचं किती असणार 7चा वर्ग 49 आणि 9चा वर्ग किती आला तर 81. म्हणजे ह्याचा अर्थ आकृतीबंधासाठी किती येणार तर 7 हे त्याचं उत्तर असेल. आकृतीबंधामध्ये पूर्ण करण्यासाठी किती उत्तर येईल तर 7 हे उत्तर असेल. पुढचं बघा, इष्टिका चिठ्ठीला किती कडा असतात. आता इष्टिका चिठ्ठी आणि घन हे मुलांना जेव्हा कन्सेप्ट कळेल ना तेव्हा लक्षात येतील की कसं आहे. इष्टिका चिठ्ठीची उदाहरणं बघा कोणती असू शकतात. कंपास आहे, वीट आहे, मोबाईल, किंवा आपल्याकडे जवळची पुस्तक आहे, तर पुस्तक हे सुद्धा इष्टिका चिठ्ठी प्रकारामध्ये येतं. तर तसे असतील किंवा एखादा पेटी वगैरे जी आपण म्हणतो ट्रंक, तर ती सुद्धा कशामध्ये येईल तर इष्टिका चिठ्ठीमध्ये येईल. तर इष्टिका चिठ्ठीला एकूण किती कडा असतात तर एकूण ह्याच्यामध्ये ना 12 कडा येतात आणि 8 शिरोबिंदू असतात. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतरच बघा, इष्टिका चिठ्ठी अजून तुम्हाला काय प्रश्न असू शकतात तर इष्टिका चिठ्ठी कशा आकाराची असते तर अशा आयताकृती ह्याच्यामध्ये असते म्हणायचं. इष्टिका चिठ्ठी नेहमी आयताकृती असते आणि घन हा ना नेहमी चौरसाकृती असतो. हे सुद्धा तुम्ही त्याच्यासोबत शिकायचं. मग चौरसाकृती जेवढ्या वस्तू असतात ना तर त्या म्हणजे थोडक्यात तुम्हाला घन टाईप म्हणायला हरकत नाहीये. त्यानंतरच बघा, परत अपूर्णांक आलेला आहे. तर पहिल्यांदा ह्याला रूपांतर व्यवस्थित करून घ्या. 5 5 25 आणि 3 किती झाले 28 भागिले 5 अधिक किती आलं तर 7/5. आता इथं छेद समान आहे. छेद समान असेल तर अंशांचे मध्ये बेरीज असेल तर बेरीज करायची, वजाबाकी असेल तर वजाबाकी करून घ्यायची. इथं तुम्हाला बेरजेचं चिन्ह आहे म्हणून बेरीज करूया. 28 आणि 7 मिळून किती झाले 35. मग 35 भागिले 5 म्हणजे उत्तर किती येणार तर 7 असणार. कारण 5 7 35, 5 1 5 आणि वरती भाग जाणार म्हणून 5 7 35 हे आलेलं आहे. त्यानंतरच बघा, घनाला एकूण किती शिरोबिंदू असतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे घन हा कसला असतो तर चौरसाकृती असतो. तर चौरसाकृती म्हणजेच हे अशा पद्धतीने तुमचा घन असेल बघा, चौरसाकृती प्रकारचा. हे ह्याला जोडून घ्यायचं, हे ह्याला म्हणजे झाला का बघा, चौरसाकृती घन असणार तुमचा. मग ह्याला एकूण किती शिरोबिंदू असतात तर चौरसाकृती म्हणा किंवा घनाला किती येणार तर एकूण 8 शिरोबिंदू असणार. कळालेत कसं आहे ते. त्यानंतरचा बघा, जी पदावली तुम्हाला दिलेली आहे तर पदावली नेहमीप्रमाणेच बघा, कंचे भागू बेव प्रमाण. पहिल्यांदा भागाकार करूया. 40 वजा 5 आहे असं, गुणिले 2 अधिक 5 आणि वजा 6 भागिले 3. 6ला 3 भाग जाणार म्हणजेच उत्तर किती आलं तर त्याचं 2 आलं. परत ह्याच्यामध्ये काय करायचं, परत गुणाकार करून घ्यायचा म्हणजे 40 वजा 10 अधिक 5 आणि वजा 2. सिंपल आहे, 2च ऑपरेशन राहिले फक्त, कोणतं बेरजेस आणि वजाबाकीचं. तर 40 वजा 10 म्हणजेच किती झाले बघा 30. 30 अधिक 5 आणि इथलं वजा 2. 30 अधिक 5 म्हणजे 35. 35 वजा 2 म्हणजेच किती आलं तर 33. आता एवढ्या सगळ्या 4-5 स्टेप्स जेव्हा तुमचं ज्यादा प्रॅक्टिस होईल, जास्तीत जास्त जेव्हा गणित तुमच्या हाताखालून जातील ना, जवळपास आता आपली बरीचशीच गणितं झालेली आहेत. हा आता 9वा भाग आहे बघा. 8 भागापर्यंत जवळपास मी प्रत्येक ह्याच्यामध्ये 15-20 तरी पण 20 मी कव्हर केलेच आहेत. 15 असं कोणत्याच ह्याच्या नाही आहेत, म्हणजे 15च्या पुढंच एक्झाम्पल कव्हर केलेले आहेत. मग जवळपास जर आपले आता हा 9वा भाग आहे म्हणजे जवळपास तुमचे 120 तुम्हाला क्रॉस केलेलं आहे. तर इतकी तुम्हाला 8 भागापर्यंतची गणितं जर बघितली ना तर 120 किंवा 140च्या वगैरे दरम्यान झाली असतील. एकदा बघून घ्या मला एक्झॅक्ट काय ह्याच्यामध्ये 20 आहेत, काय ह्याच्यामध्ये 21-22 वगैरे अशी गणितं आहेत. पण एक जवळपास सांगते 120च्या प्रश्नावरती तर आपण कव्हर केलेले आहेत. त्याच्यामुळे व्यवस्थित बघून घ्या कसे कसे सोडवलेले आहेत वगैरे. 81 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या, प्रत्येक ह्याच्यामध्ये हा प्रश्न आलेलाच आहे बघा मूळ संख्येवरती. तर 81 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत बघूया. त्यातले ना पहिली 83 एक येईल, त्यानंतरची 87 नाही येणार कारण 29 त्रिक 87 होतं. 89 आणि परत येणारी डायरेक्ट 97. म्हणजे एकूण किती आल्या 81 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत तर ह्या 3 मूळ संख्या आहेत.
बाकी तर तुम्हाला 1 ते 100 पर्यंत एकूण किती असतात तर 25 हे सांग. नेक्स्ट बघा आता 17वा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. 1 मीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे. आता इथं मुलांचं खरंच कन्फ्युजन किती होतं बघा. पर्यायामध्ये ना तुम्हाला पर्याय देताना 1 चौरस मीटर पण दिलेला आहे आणि 4 पण दिलेला आहे. मग मुलांचं असं होतं की पटकन म्हणजे प्रश्नामध्ये पण 1 मीटर आले, मग उत्तरामध्ये 1 मीटर कसं काय असू शकेल असं सुद्धा, किंवा 1 चौरस मीटर हा कसा काय ऑप्शन असू शकेल असं सुद्धा वाटतं. आणि मुलं पटकन ना जिथं 4 आहे त्याला टिक करतात, तर नाही तसं येणार. परिमिती त्याची 4 असू शकते. 1 मीटर बाजू असल्यानंतर परिमिती त्याची 4 असेल, पण क्षेत्रफळ बिलकुल असणार नाही. त्याच्यासाठी ना तुम्हाला चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे ते माहीत असू द्या. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर किती असतं तर बाजूचा वर्ग. मग बाजू तुम्हाला किती दिल्या 1 दिल्या, तर 1 चा वर्ग किती होणार तर 1. आणि इथं 1 मीटर असलं तर 1 मीटर लिहायचं नाही, तर 1 चौरस मीटर असेल ना त्याला टिक करा, कारण चौरस हे यायलाच पाहिजे, तरच तिथं आपण तो क्षेत्रफळ असं म्हणू शकतो, चौरस मीटर. ठीक आहे. त्यानंतर बघा परत आली आहे पदावली तुमच्यासाठी. पदावलीमध्ये बघा गुणाकांचे भागोवेव प्रमाणे रूल अप्लाय करत जायचं. 45 - 7 गुणिले 5 अधिक 12 भागिले 4 म्हणजे 4 त्रिकोण 12 झालं. ठीक आहे. परत गुणाकार आले, परत बेरीज पण आहे आणि वजाबाकी पण आहे, तर त्याच्यातलं पहिलं कोणतं करून घेऊया आपण गुणाकार. मग सांगा गुणाकार किती येणार 45 - 7 35 आणि अधिक 3. हा पुढे कोणती क्रिया करणार 45 - 35 10 3. हा 10 अधिक 3 उत्तर किती आलं 13. आलेच लक्षात. हा पदावलीचे वारंवार गणित विचारलेले आहेत. पदावलीवरती जास्त फोकस करायचा, सुटणं गरजेचं आहे आणि इतक्या सगळ्या स्टेप्स करत बसायचं नाही. पटपट पटपट जेवढं तुम्ही सॉल्व्ह करायला आणि तोंडी होतील ना तेवढं तुमच्या उपयोगाचे असतील. कळालेत कशा पद्धतीने सोडवायचे आहेत ते. चौरसाचं क्षेत्रफळ वगैरे जमेल ना. कळाले का. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर किती असतं बाजूचा वर्ग आणि चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती बाजूची बेरीज. हा सर्व बाजूंची बेरीज, किंवा मग दुसरं बाळा 4 गुणिले बाजू असं सुद्धा आपण करू शकतो. ठीक आहे. आता बघा प्रश्न तुम्हाला काय दिलाय 1 मीटर बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती. मी जर आता इथं असा प्रश्न विचारला की 1 मीटर बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती येणार. हा 4. का बरं येणार 4. कारण की सर्व बाजूंची बेरीज. हा म्हणजे 4ही बाजूंची बेरीज केल्यामुळे तेवढी. वीट. हा अजून कंपास आपली पेटी. हा कंपास. आलेत का सगळे प्रश्न लक्षात. हो नक्की. हो. बर. आणि इष्टिकाची तिला किती शिरोबिंदू असतात 8. बर. आणि मूळ संख्या कुणाला म्हणायचं लक्षात आलंय. जर समज आता 1 मीटर बाजू असलेल्या चौरसाचं परिमिती विचारली असते तर किती आली असते 4 मीटर. हा 4 मीटर. बर. बाकी आकृतीबंध दिलेला आहे बघ, त्या कसल्या संख्येत 1 9 25 या विषम संख्येतील त्यांचा तो वर्ग आहे. हा महत्वाचं काय बाळा. हा विषम संख्यांचा वर्ग आहे आणि त्या पण कशा आहे एकाड दिलेत. सगळे दिलेत का तिथं नाहीत. बर. जमतील आता काढायचंय कसं कॅल्क्युलेशन ते. कंचे भागोवेव लक्षात आलाय. हा आलाय. बर. इष्टिकाची तिची उदाहरणं नाही सांगितली मला. इष्टिकाची तिची उदाहरणं सांग. कंपास पेटी. हा अजून सांग. वीट कंपास पेटी. अजून आता पुस्तक आहे बाळ तुझ्याकडं. पुस्तक आहे. मोबाईल हे सुद्धा इष्टिकाची ती सारखंच आहे ना. हा अजून हा फळा सुद्धा असतो आयताकृती. अजून ही वरची खिडकी सुद्धा आहे बघा बाळा. आयताकृतीच म्हणायला लागेल ना पूर्ण हे असलं तरी. तसं नाही बाळा. आयताकृती म्हणजे पूर्ण नाही, त्याला 6 हे सुद्धा पृष्ठ सुद्धा असले पाहिजेत तरच आपण म्हणू शकतो. त्यामुळे कोणती पण सांगायची नाहीत. कंपास पेटी कसं आहे पुस्तक ह्याला 6 पृष्ठ पण येतात ना. अशी उदाहरणं असली तर सांगायची असतात. बरं. कळालेत का. आणि इष्टिकाची ती आयताकृती असते का चौरसाकृती नाही. इष्टिकाची ती कायम आयताकृती आणि घन हा कायमचा चौरसाकृती. हा जमतील का आता. हो. कळालेत नक्की. हो. बर. मला अजून एकदा रिव्हिजन सांगा. कंचे भागोवेव प्रमाणे पहिल्यांदा काय सोडवायचं असतो दुसऱ्यांदा भागाकार. चे कोण सांगायचं. कंचे चेम देऊ नका. हा चे म्हणजे गुणाकार असं. परत गुणाकार.